आता आपण पाहतोय ती बातमी मंत्रालयातल्या उपहारगृहाच्या संदर्भातली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तिथे 4 वकिलांच्या उपस्थितीमध्ये नमुने घेण्याचं काम केलेलं आहे। मंत्रालयातल्या उपहारगृहामध्ये कीटक आढळलेले नाहीत असा सरकारी वकिलांचा दावा आहे। सरकारी वकिलांच्या दाव्यावर न्यायालयाने आक्षेप घेतलेला होता, कारण अन्न आणि औषध प्रशासनाचे असलेले मापदंड या उपहारगृहात पाळले जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। आता आपण तपासणीची दृश्य पाहतोय। एका बाजूला मंत्रालयातल्या उपहारगृहामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे कर्मचारी गेल्याची दृश्य आहेत, तर दुसऱ्या बाजूला ते नमुने घेत असल्याची ही दृश्य आपल्या समोर आहेत। मंत्रालयाच्या बरोबरच विधान भवनाच्या उपहारगृहात जाऊनही तिथले नमुने तपासण्याचं काम अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी करतात। कारवाई सगळ्यांवर झाली पाहिजे आणि ती समान असली पाहिजे असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे। अन्न आणि औषध प्रशासनाकडून फक्त खासगी आस्थापनांची तपासणी होतीये, सरकारी आस्थापनांमधल्या उपहारगृहांची तपासणी का होत नाही असा प्रश्न न्यायालयानं विचारला। FDA कडून थेट मंत्रालयातल्या उपहारगृहाची आणि उच्च न्यायालयातल्या उपहारगृहाची यानंतर तपासणी केली गेली आणि तिथे धक्कादायक तपशील समोर आला। उच्च न्यायालयातल्या 3 पैकी एका उपहारगृहामध्ये विना परवाना कामकाज चालत असल्याचं लक्षात आलं। उच्च न्यायालयाच्या एका उपहारगृहाला बंद करण्याची नोटीस अन्न आणि औषध प्रशासनानं धाडलेली आहे। मंत्रालयातल्या उपहारगृहामध्ये किडे किंवा इतर कीटक सापडले नाहीत असा बचाव सरकारी वकिलांनी केला होता, मात्र न्यायालयानं तो स्वीकारलेला नाही। उच्च न्यायालयानं मंत्रालयाच्या उपहारगृहाची 4 वकिलांच्या सह तपासणी करा असे थेट आदेश दिले होते। त्यानुसार ही तपासणी आज करण्यात आली। दुपारी 3 वाजेपर्यंत हा तपासणी अहवाल न्यायालयात सादर करा असंही सांगण्यात आलं होतं। तशी प्रक्रिया सुरू आहे। काही प्रकरणांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईवर उच्च न्यायालयाच्याकडून सवाल उपस्थित करण्यात आले होते। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सोशल मीडियावरही एक कॅम्पेन चालवलं जातंय असा आरोप या निमित्तानं करण्यात आला। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण